नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि मृणमॅटिक या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. हा व्हिडिओ अक्षय तृतीयेचा स्पेशल व्हिडिओ आहे. कारण आपण मार्केटिंगच्या पलीकडे जाऊन ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सायन्स बघणार आहोत. चला तर मग. एप्रिल 2026 सुरू झालाय आणि आपल्या अवतीभोवती एकच चर्चा आहे, ती म्हणजे अक्षय तृतीयेची. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस सध्या केवळ सोन्याच्या खरेदीपुरता आणि दागिन्यांच्या जाहिरातींपुरताच मर्यादित झालाय का? पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपल्या प्राचीन ग्रंथात आणि इतिहासात खरोखरच असं लिहिलंय का? सोनं खरेदी करा म्हणून. आपण सर्वात आधी हे लक्षात घेऊया, अक्षय्य तृतीयेचा सोन्याशी संबंध नक्की आला कुठून? ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर 1980च्या दशकापर्यंत आपल्याकडे या दिवशी सोनं खरेदी करण्याची एवढी काय लाट नव्हती. मग अचानक ही लाट आली कुठून? जागतिक सुवर्ण परिषद आणि मोठ्या ज्वेलरी ब्रँड्सनी या दिवशी असं काही ब्रँडिंग केलं की सामान्य माणसाला असं वाटू लागलं की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी केलं की लक्ष्मी ही प्रसन्न होते. पण वास्तवात अक्षय्य या शब्दाचा अर्थ ज्याचा कधीही नाश होत नाही. सोनं हे भौतिक आहे, ते चोरीला जाऊ शकतं किंवा त्याची किंमत कमी जास्त होऊ शकते. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या खऱ्या अर्थानं अक्षय आहे. यातील पहिले आणि सर्वात महत्त्वाचे सत्य म्हणजे हा दिवस खगोलीय आणि वैज्ञानिक आधारावर असतो. खगोलशास्त्रात अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला येतो. विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर संपूर्ण वर्षात हा एकच दिवस असा असतो जिथे सूर्य आणि चंद्र हे दोन्हीही ग्रह त्यांच्या सर्वोच्च म्हणजे उच्च स्थितीला असतात. खगोलशास्त्रानुसार सूर्याची प्रखर ऊर्जा ही मानवी आत्मविश्वासाचे आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते, तर चंद्राची शीतलता आपल्या मनावर आणि विचारांवर नियंत्रण ठेवते. जेव्हा हे दोन्ही ग्रह त्यांच्या सर्वोच्च शक्तीमध्ये असतात तेव्हा पृथ्वीवर एक नैसर्गिक ऊर्जेचा समतोल तयार होतो. या स्थितीचा मानवी मेंदूवर असा काही परिणाम होतो. या काळात घेतलेले निर्णय हे अत्यंत स्थिर आणि दीर्घकालीन विचार करून घेतलेले असतात. म्हणूनच याला स्वयंसिद्ध मुहूर्त म्हटले जाते. याचा अर्थ असा की कोणतेही कार्य या दिवशी करायचे असेल तर पंचांग बघायची गरज नाही, कारण निसर्ग स्वतःच त्या कार्याला सकारात्मक ऊर्जा देत असतो. हा एक शुद्ध ॲस्ट्रॉनॉमिकल योगायोग म्हणता येईल, जो मार्केटिंगच्या जाहिरातींमध्ये तुम्हाला कधीच सांगितलं जात नाही. दुसरे महत्त्वाचे ऐतिहासिक सत्य म्हणजे ज्ञानाचा उगम. पौराणिक संदर्भानुसार याच दिवशी महर्षी व्यास यांनी जगातील सर्वात मोठे महाकाव्य म्हणजे महाभारत सांगायला सुरुवात केली आणि प्रत्यक्ष गणपती बाप्पांनी ते लिहायला सुरुवात केली. विचार करा, ज्ञानाचा जो साठा कधीही संपणार नाही त्याची सुरुवात आज झाली. महाभारत हे केवळ काव्य नाही, ते मानवी स्वभावाचे आणि राजनीतीचे शास्त्र आहे. व्यासांनी आपल्याला सूचित केले होते की गुंतवणूक ही सोन्यात करण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीवर आणि ज्ञानावर करा. सोनं विकलं जाऊ शकतं किंवा ते गहाण ठेवलं जाऊ शकतं, पण डोक्यातलं ज्ञान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला माहितीये का, जुन्या काळी या दिवशी विद्यारंभ व्हायचा. मुलं पाटी पेन्सिल घेऊन यायचे आणि शिक्षणाला सुरुवात करायचे. आणि आज आपण काय करतोय? सोन्याच्या दुकानाच्या बाहेर रांगा लावतोय. पण व्यासांचा हा ज्ञानाचा संदेश आपण विसरतोय का? ज्ञान हेच खऱ्या अर्थाने अक्षय आहे. तिसरे सत्य आहे गंगा अवतरण आणि निसर्गाचा सन्मान. भगीरथ राजाच्या हजारो वर्षांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गंगा माता पृथ्वीवर अवतरली. तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. नैसर्गिक चक्राच्या दृष्टीने पाहिले तर तो हा काळ होता जेव्हा हिमालयातील बर्फ वितळून नद्यांना नवीन पाणी येते. आपले पूर्वज निसर्गाचे उपासक होते. त्यांना माहीत होतं सोन्यापेक्षा पाणी जास्त मौल्यवान आहे. म्हणूनच या दिवशी जलदान करण्याची मोठी परंपरा आहे. मातीचा माठ आणि पाणी दान करणे हे केवळ कर्मकांड नव्हे, तर उन्हाळ्याच्या कडाक्यात तहानलेल्या जीवांना पाणी उपलब्ध करून देण्याची ती एक सामाजिक व्यवस्था होती. पाण्याचे स्रोत अक्षय्य राहावेत आणि निसर्गाचे चक्र टिकून राहावे, हा या दिवसाचा मूळ हेतू होता. आज आपण सोन्याच्या सुरक्षिततेची सोय करतो, पण आपल्या पाण्याचे स्रोत अक्षय्य राहतील याची काळजी करतो का? चौथं सत्य आहे अक्षय्य पात्र आणि समृद्धीची खरी व्याख्या. जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा द्रौपदीला भगवान सूर्याकडून एक पात्र मिळालं होतं, ज्यातून अन्न कधीही संपत नव्हते. हे पात्र तिला अक्षय तृतीयेच्याच दिवशी मिळालं होतं. पण या कथेचा मूळ संदेश साठा करणे हा नव्हता, तर अन्नदान करणे हा होता.
जोपर्यंत द्रौपदी स्वतः जेवत नसे तोपर्यंत त्या पात्रातून अन्न मिळत असे. याचा अर्थ असा की आपण दुसऱ्याचे पोट भरल्यानंतरच आपली समृद्धी पूर्ण होते. याच दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली होती. सुदाम्याने निस्वार्थ मैत्रीचे प्रतीक म्हणून आणलेले पोहे कृष्णाने स्वीकारले आणि आपली समृद्धी दिली. यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुदाम्याने सोन्याची मागणी केली नव्हती, तरीही त्याला फळ मिळाले. ही कथा आपल्याला शिकवते की निस्वार्थ भावना आणि नाती जगातील सर्वात मोठी श्रीमंती आहे. पाचवे आणि शेवटचे सत्य म्हणजे सामर्थ्य आणि नियोजनाचा संदेश. विष्णूंचा 6वा अवतार म्हणजे भगवान परशुराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. परशुराम हे शास्त्र आणि शस्त्र या दोघांचेही प्रतीक आहेत. केवळ संपत्ती असून चालत नाही, तर ती जपण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी तुमच्याकडे सामर्थ्य हवे आणि बुद्धी असावी लागते. तसेच कुबेराला देवांचा खजिनदार होण्याचा मान आजच मिळाला होता. कुबेर हे संपत्तीचे मालक नव्हते, तर ते विश्वस्त आहेत. ते आपल्याला अर्थशास्त्र आणि शिस्त शिकवतात. संपत्ती मिळवणे सोपे आहे, पण ती टिकवणे आणि तिचा योग्य पद्धतीने विनियोग करणे यासाठी जी शिस्त लागते ती या कुबेराच्या कथेतून मुख्य भाग होता. शेवटी आपण मान्य केलंच पाहिजे की मार्केटिंगच्या जगाने आपल्यावर बिंबवलं आहे की सोनं खरेदी केले पाहिजे, पण वास्तवात अक्षय म्हणजे जे आतून निर्माण होतं, जसं की तुमचं ज्ञान, तुमची नाती आणि तुमचं सामर्थ्य, या दिवशी सोनं खरेदी करणं हा एक वैयक्तिक आर्थिक निर्णय असू शकतो. या सणाचा मूळ गाभा नाही, तर मूळ गाभा आहे निसर्गाचा सन्मान, दान आणि ज्ञानाची नवीन सुरुवात. जर आपण या 5 सत्यांचा विचार केला तर आपल्याला समजेल की अक्षय्य तृतीया हा केवळ शॉपिंग डे नसून तो आपल्या संस्कृतीचा, ज्ञानाचा आणि दातृत्वाचा उत्सव आहे. यावर्षी आपण सोन्यासोबतच एखाद्या चांगल्या विचाराची, नवीन कौशल्याची किंवा एखाद्या सामाजिक कार्याची सुरुवात केली तरच आपण खऱ्या अर्थाने हा मुहूर्त सार्थ ठरवू शकतो. या शुभ मुहूर्तावर तुम्ही कोणतं नवीन कौशल्य किंवा ज्ञान आत्मसात करणार आहात? तुमचा तो अक्षय्य संकल्प नक्की काय आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कळवा. धन्यवाद.